उठा, उठाव पटकन आणि चालते वाईट ना. उठा आणि याद राखा, जर ह्यांना तुमच्यापैकी कोणी काही सांगितलं ना तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. निघा. तुम्ही कधी आलात? आणि राणी आलीच नाही ना. आता काय करणार, तिची इच्छाच नसेल यायची त्याला तर. अपराधी वाटत असेल ना तिला, मन खात असेल तिला तिचं. काळजी करू नका, राणी या घरात लवकरच येईल. महाडिकांच्या घरची सून आहे ती. नक्की परत येईल. आबासाहेब, लग्न झालेल्या लेकीनं असं माहेरी राहणं मला दिसत नाही. तुमच्या पदरात घ्या तिला आबासाहेब. माझी तीच इच्छा आहे की तिने लवकरात लवकर घरी यावं. तुम्हाला माहिती आहे तुमची मुलगी किती स्वाभिमानी आहे आणि मी आदर करतो तिच्या स्वाभिमानाचा. तुम्ही काळजी करू नका, या घरात लवकरच मानानं परत येईल. तुम्ही बसा ना, चहा पाण्याचं बघा. बसा. या काटकरला इंद्रजित सरांना मारून काय मिळणार आहे? तो असं का करेल? मला नाही वाटत काटकरचा ह्याच्यात काही हात आहे, कारण त्याचा काहीच फायदा नाही ना इंद्रजित सरांना मारून. भावा, तुम्हाला गंडवलं ना? ती चिठ्ठी माझ्या राजकुमाराची नव्हती तर तुझ्या राजकुमाराची होती, होय ना? हा, चांगलं चाललंय की मिस मी आणि काय चांगलं. आणि मिस मी नव्हतं, ते मीट मी असं होतं. ते कडू कारलं मीठ मागायला आलं होतं. अरे वेड्या, मीठ म्हणजे भेट, ते भेटायचं होतं. राणी काय करते? तू आणि इंद्रजित सर भेटले हे कोणाला कळू द्यायचं नाहीये. भेटायचं काय? ए भावा बोल की. हा, काय नाही काय नाही, तू लक्ष नको दे. काय झालं भावा, तू कसल्या टेन्शन मध्ये आहे का? गोट्या, माझी एक मदत करशील का? करणार की भावा. हा, तू सांग फक्त, तुझी पण चिठ्ठी पोचवायची का? आणि इकडे मी एका माणसाची माहिती काढायची. हा, मग विषय आहे का भावा? काढतो की. तू फक्त सांग कोण आहे, कुठं काम करतो, काय त्याचं नाव आहे, लगेच माहिती काढतो. तू सांग फक्त. हा, आता ऐक. हे बघ, मी आणि इंद्रजित सर त्यांच्या फार्म हाऊस वरती फिरायला गेलो होतो ना. तिकडची व्यवस्था बघण्यासाठी एक माणूस ठेवलाय, काटकर नाव आहे त्याचं. त्याची माहिती काढायची. हा, होऊन जाईल. त्या भागातली काय माणसं आपल्या फॅक्टरीत येतात काम करायला, मी त्यांना विचारून सांगतो लगेच तुला. हा, पण कोणाला कळलं नाही पाहिजे की आपण माहिती काढतोय. हा विषय आहे का भावा? कुणाला कळू पण देणार नाही, तुला पण कळणार नाही कधी काम झालंय. ती लगेच काम करतो मी तुझं. हा, पण सावकाश, सांभाळून. एकदा काय या काटकरची माहिती मिळाली ना म्हणजे झालं. हा काटकरच त्या पुढच्या माणसापर्यंत पोहोच. पण आधी हा काटकर सापडला पाहिजे. राणी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत घरी काही येणार नाही. तोपर्यंत मी काय करू? आत्ताच एवढा कंटाळा आलाय मला की सवय झाली ना तिच्या बडबड करण्याची.
करतोयस तू? आर यू सिरियस? तू राणीला मिस करतोयस? तिचे फोटोज बघत बसलायस? काही म्हणा, फोटोज आलेत खूप छान, पण राणीने हे फोटोज बघितलेच नाहीयेत. एक काम करतो, तिला सेंड करतो. दादू पुढं कशात हरवलंय हा? चिकू, इस मौके का फायदा तो उठाना ही पड़ेगा. चल. तर हे चाललंय का? बायकोला मिस करायचं चाललंय, बायकोचे फोटोज बघायचे चाललेत. बाप रे, बघू. चिकू चिकू ओ माय गॉड. चिकू, माझा लॅपटॉप दे. कशाला? बायकोचे फोटोज बघायला? घे ना, घे. आणि मी बघत बघून तुला आवाज देते, तुझं लक्ष नाहीये दादू. आता कळलं तुझं लक्ष कुठे आहे. घे ना, घे. चिकू, बायकोचे फोटोज बघायचे ना, घे ना पटकन. घे घे. चल बाय. चिकू प्लीज माझा लॅपटॉप. चिकू नाही, चिकू थांब. मी सगळ्यांना सिक्रेट सांगणार आहे दादू तुझं. चिकू थांब. तुला लॅपटॉप पाहिजे? घे. चिकू लॅपटॉप. अरे काय चाललंय? अरे हळू, माझा लॅपटॉप दे जरा. सावकाश सर. तुझं सिक्रेट. अरे काय असं आहे काय त्या लॅपटॉप मध्ये? अरे सावकाश सावकाश. काय चाललंय रे तुमचा दंगा? आणि ना तुलाही कळत नाही का रे? चिकू मी काय विचारतोय सांग ना. आबा, दादूचं नाही, यामध्ये एक सिक्रेट आहे. अगं बाई, सिक्रेट हो काय? चिकू आय स्वेअर, माझ्या हाती लागलीस ना, मी सोडणार नाही तुला. आबा, दादू ना राणीला खूप मिस करतोय. आणि हा ना त्याच्या रूम मध्ये राणीचे फोटोज बघत बसला होता. हे बघा ना, किती छान छान फोटोज काढलेत त्याने. अहो, ते फार्म हाऊसला गेले होते ना, तेव्हाचे फोटोज आहेत. हे बघा. खरंच खूप सुंदर फोटो आहेत. हो ना आबा. काय रे दादू, माझे असे सुंदर फोटोज कधी काढले नाहीस तू? हा, तुझे कशाला फोटो काढेल?